नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रदीप पाटील, प्रलशर बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच प्लांटो कृषी तंत्र प्रतिनिधी जळगाव. आपण आज आहोत जामनेर तालुक्यातील खर्चाणे येथील प्रगतशील शेतकरी श्री दादासो निलेश रमेश पाटील यांच्या शेतामध्ये. दादांनी लागवड केलेले हे कांदा बियाणे प्लॉट, त्याला पूर्ण प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे. तर आपण त्याविषयी दादांचं पूर्ण मनोगत ऐकून घेऊ. माझं नाव निलेश रमेश पाटील, माझं गाव खर्चाणे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. जवळपास मी ह्या वर्षी 4.5 एकर क्षेत्रामध्ये कांदा बियाची लागवड केलेली आहे. संपूर्ण 4.5 एकर क्षेत्रामध्ये 57 ते 58 क्विंटल कांद्याची लागवड झालेली आहे. कांदा लागवड तारीख ही 23-24 नोव्हेंबर असे 2 दिवस माझी ही लागवड मोठी असल्या कारणाने, जास्त असल्या कारणामुळे 2 दिवस लागवड झाली. 23 आणि 24 तारखेला कांद्याची लागवड झाली. पण या कांदा लागवडीसाठी जो माझा पूर्वानुभव होता याच्यामध्ये मी थोडा बदल केला, आणि तो बदल यासाठी केला की मागच्या वर्षी जो माझा कांदा लागवड झाला, तर कांदा लागवड झाल्यानंतर, उगवण झाल्यानंतर त्या कांद्याला मला पहिला डोस खताचा द्यावा लागत होता. पण ह्या वर्षीचं लक्षात आलं की आपण कांद्याला जसं केळीला आपण बेसल डोस देतो त्या पद्धतीने कांद्याला जर आपण बेसल डोस देऊन जर कांद्याची लागवड केली तर कांद्या उत्पादनामध्ये आणि उगवणीमध्ये आपल्याला फरक दिसून येईल. त्यासाठी मी आधी जे माझ्या शेतामध्ये जे लॅटरल आहेत ठिबक, ते 5 फुटावर आहे. 5 फुटावर मी जे मक्का पेरणी, हरभरा पेरणी, ज्वारी पेरणीची पामभर आहे, त्या पामभरच्या साह्याने 5 फुटावर 1 फुटाच्या सऱ्या पाडून घेतल्या, आणि त्या सऱ्यामध्ये त्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राद्वारे खतामधून 14-35-14 अधिक प्लांटो कृषी तंत्र या कंपनीचे, प्रलशर बायो कंपनीचे प्लांटो दाणेदार एकरी जवळपास 40 किलो याप्रमाणे खताची पेरणी करून घेतली आणि कांद्याची लागवड केली. या प्लॉटसाठी तुम्ही फवारणीचं नियोजन कसं केलं त्याविषयी शेतकऱ्यांना माहिती सांगा. कांदा बियामध्ये मागच्या वर्षी म्हणजे सन 2025 वर्षी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा बियाची लागवड झाली, तर संपूर्ण न्यूज चॅनल आणि लोकमत पेपर किंवा न्यूजपेपरमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या की कांदा बियावर मधमाशीचा अभाव, कांदा बियावर मधमाशी यायला तयार नाही. तर कांदा बियावर मधमाशी काय येत नाही याची सर्व कारणं मी आधी शोधून घेतले की कांद्यावर आपण केमिकलचा वापर हा शक्यतो न केलेला बरा, पण केमिकलचा वापर केल्याशिवायही पर्याय नाही. त्यासाठी मी सुरुवातीला कांद्याची उगवण झाल्यानंतर ह्या कांद्यावर जवळपास M45 हे बुरशीनाशक अधिक रिजंट फुलकिड्यासाठी कीटकनाशक आणि प्लांटो कंपनीचं पीच टीम 16 लिटर पाण्यासाठी जवळपास 20 ते 25 ml पंपात घेऊन पहिली फवारणी या कांद्याला केली. तशीच फवारणी, दुसरी फवारणी मी या कांद्याला जवळपास हा कांदा उगवणीपासून 35 दिवसाचा झाल्यानंतर दुसरी फवारणी केली. त्यानंतर शक्यतो फवारणी ही टाळल्यानंतर कांदा ज्या वेळेला फुलोरा अवस्थेमध्ये आला, आणि फुलोरा अवस्थेमध्ये ज्या वेळेला आल्यानंतर प्लांटो कंपनीचे जे ॲग्रोनॉमिस्ट आहेत दीपक डोंगरे साहेब यांनी मला सुचवलं की दादा, आपण या कांद्यावर जर प्लांटो कंपनीचं पीच टीम आणि ऑर्नेट हे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ह्या मायक्रोन्यूट्रिएंटचा जर आपण स्प्रे एक कांद्यावर घेतला तर जी काही थोडीफार डिफिशियन्सी आपल्याला कांदा बियाण्याच्या प्लॉटमध्ये दिसते ती दूर होईल. त्यासाठी मी तिसरा फवारणी आपली प्लांटो कंपनीचं पीच टीम प्रति 16 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 ml आणि ऑर्नेट 30 ग्रॅम या पद्धतीने तिसरी फवारणी घेतली, आणि माझं फवारणीचं व्यवस्थापन संपूर्ण झालं. केलेलं नियोजन हे उत्तमच आहे दादा, खूप छान प्लॉट बसवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जे ठिबक मधून शेड्यूल चालू ठेवलेलं आहे, प्लांटो 40 असेल, पीच टीम असेल, प्लांटो SP असेल, हे तुम्ही किती दिवसांनी आणि कशा पद्धतीने दिला? ठिबकद्वारे खताचं व्यवस्थापन मी सुरुवातीपासून फार काळजीपूर्वक मी ते फॉलो केलं आहे. आपल्याला कांदा बियाणं लागवड करायची आहे, पण डोक्यामध्ये संकल्पना होती की आपल्याला कमीत कमी केमिकल विरहित हा कांदा घ्यायचा. पण केमिकल विरहित घ्यायचा आहे तर काय आपण या कांद्यासाठी काय केलं पाहिजे? तर सुरुवातीला लागवडीपूर्वी आपण याला कांदा लागवडीपूर्वी बेसल डोस दिला होता. त्यासाठी मी खत व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर हा ड्रीपद्वारे खत कसं देता येईल त्यावर भर दिला. तर या कांद्याला मी सुरुवातीला खत व्यवस्थापनामध्ये, कांद्याची लागवड झाल्यानंतर कांद्याची उगवण ही जोमदार व्हायला पाहिजे आणि एक समान व्हायला पाहिजे, यासाठी मी या कांद्याला जवळपास ठिबकद्वारा एकरी 1 लिटर प्लांटो ड्रीप अधिक सल्फर एकरी 1 किलो या पद्धतीने ठिबकद्वारे त्याला खत दिलं. 8 ते 10 दिवसामध्ये मला असं जाणवलं की माझ्या कांद्याची जी उगवण आहे ती फार जोमदार झाली. ती उगवण झाल्यानंतर दुसऱ्या उगवण होताच कांद्याची फुटवे ही चांगले निघायला पाहिजे, की जेणेकरून फुटवे जर चांगले आले तर आपल्याला अधिकाधिक फुलदांडे मिळतील, आपल्याला फुलं मिळतील आणि उत्पादनात वाढ होईल. फुलदांडे अधिक येण्यासाठी आपल्याला फुटवे पाहिजे.
तर ते फुटव्यांसाठी मी आपल्या ह्या कांदा पिकाला ठिबकमधून एकरी 5 किलो 1261 अधिक प्लॅन्टो कंपनीचे पीस टीम जे ॲमिनो ॲसिड ते पीस टीम एकरी 300 ml या पद्धतीने या कांद्याला ठिबकद्वारे दुसरी खताची डोस दिला. तो खताचा डोस जवळपास जो दुसरा डोस होता हा कांद्याच्या लागवड झाल्यापासून 15 ते 18व्या दिवशी होता. कांदाची लागवड झाल्यापासून 35व्या दिवशी ठिबकद्वारा या कांद्याला मी प्लॅन्टो कंपनीचं पीस टीम एकरी 300 ml अधिक प्लॅन्टो कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंट ऑर्नेट हे अर्धा किलो याची ठिबकद्वारे मी याला खत दिलं. चौथं की कांदा फुलोरा अवस्थेमध्ये म्हणजे कड्यांची बाहेर येण्याची जी प्रोसेस सुरू झाली तर ती प्रोसेस सुरू असताना या कांद्याला मी एकरी 5 किलो 13-40-13 सोबत प्लॅन्टो कंपनीचं पीस टीम एकरी 300 ml याचा तिसरा डोस दिला. या डोस दिल्यानंतर चौथ्या दिवशी फुलांमध्ये चांगली पॉलिनेशन होण्यासाठी आणि येणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता म्हणजे जर्मिनेशन हे येण्यासाठी प्लॅन्टो कंपनीचे जर्मिनेटर 1 लिटर सोडले. संपूर्ण कांदा आज जो तुम्ही पाहताय फुलोरा अवस्थेमध्ये आल्यानंतर पॉलिनेशन जवळपास 30 ते 40% झालंय असं मला ज्या वेळेला जाणवलं त्यावेळेला अधिकाधिक जर्मिनेशन अजून कसं चांगलं येईल आणि पॉलिनेशन कसं चांगलं होईल यासाठी मी या कांद्याला विद्राव्य खत सोबत 1 लिटर प्लॅन्टोचं प्लॅन्टोझाईम सोबत प्लॅन्टो कंपनीचे प्लॅन्टो SP अर्धा किलो या पद्धतीने खताचा चौथा डोस दिला आणि खत व्यवस्थापन माझं या कांद्याला संपलं. दादांचं अतिशय सुंदर नियोजन आणि पूर्ण व्यवस्थापन प्लॅन्टो कृषी तंत्रानुसार केलेला हा प्लॉट आपण आज बघत आहोत. तुम्ही किती वर्षापासून प्लॅन्टो वापरता आणि प्लॅन्टो वापरण्याच्या आधी तुम्हाला उत्पन्नामध्ये आणि आता वापरत आहेत तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? जवळपास साहेब आपण जो प्रश्न मला विचारला की मी किती वर्षापासून प्लॅन्टो वापरतोय तर याच्यामध्ये मी थोडी सुधारणा अशी करेल की मी नाही माझे वडील प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर जवळपास 1998 सालापासून पपई या पिकावर आम्ही करतोय आणि 1998-2000 सालापासून आम्ही पपई या पिकाला प्लॅन्टो दाणेदार त्यावेळेला फक्त प्लॅन्टो दाणेदाराचा आम्ही आमच्या शेतामध्ये वापर करत होतो. तर 2010-11 पासून कपाशी असेल, केळी असेल, कांदा असेल, मिरची असेल, वांगे असतील किंवा इतर काही पिकं असतील या पिकांना आम्ही प्लॅन्टो दाणेदारचा सतत जो काही आपला बेसल डोस आपण दिला जातो त्या बेसल डोसमधून प्लॅन्टो दाणेदारचा वापर करतो. मात्र प्लॅन्टो कंपनीचे इतर जे काही प्रॉडक्ट आहेत आता नवीन जे मार्केटला आलेले आहेत उदाहरणार्थ प्लॅन्टो ड्रिप असेल, प्लॅन्टो मायक्रो असेल, पीस टीम असेल, ऑर्नेट असेल, प्लॅन्टो SP असेल, प्लॅन्टो झाईम असेल आणि इतर दुय्यम अन्नद्रव्ये असतील या सर्व उत्पादनांचा वापर मी 2022 या वर्षापासून संपूर्ण उत्पादनांचा वापर मी माझ्या शेतामध्ये करतो. फार उत्तम आणि चांगल्या प्रतीचे रिझल्ट जर आपल्याला घ्यायचे असतील तर आपण प्लॅन्टो कंपनीचे उत्पादनं वापर केले पाहिजे असं आवाहन मी शेतकऱ्यांना एकाच गोष्टीसाठी करेल की ते प्लॅन्टो कंपनीच्या उत्पादनांचा आवड मला का आहे तर प्लॅन्टो कंपनीच्या प्रत्येक उत्पादनामध्ये सेंद्रिय कर्ब अधिक झाईम जे पिकासाठी च्यवनप्राश आपण म्हणू हे दोन्ही गोष्टींचा प्रत्येक प्रॉडक्टमध्ये त्यांचा समावेश आहे. त्या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या पिकांचा अपटेक म्हणजे पाणी शोषण आणि अन्न शोषण करण्याची प्रक्रिया ही कुठल्याही वातावरणामध्ये काही बदल घडले किंवा अचानक काही वातावरणात बिघाड झाला तरीही त्या झाईम आणि सेंद्रिय कर्ब याच्या बळावर तुमचं पीक त्या वातावरणाच्या बदलाला बळी पडत नाही, कुठलाही ताण त्या पिकावर येत नाही आणि निरंतर त्या पिकाची प्रक्रिया जी आहे ती चालू असते. त्याच्यामुळे आपण प्लॅन्टो कंपनीच्या पल्सर बायोटेक्नॉलॉजी या कंपनीच्या प्लॅन्टो कंपनीच्या उत्पादनांचा आपल्या शेतामध्ये सर्व पिकांवर वापर करावा असं मी सर्व शेतकऱ्यांना विनंती तसंच आवाहन करेल. धन्यवाद दादा. तर शेतकरी मित्रांनो, निलेश दादा गेल्या 4-5 वर्षापासून पूर्णतः केळीवरती प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करून केळी असेल, कांदा बियाणे असेल, पपई असेल, कापूस असेल किंवा मका असेल सर्व पिकांना प्लॅन्टोचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत आणि पिकाची क्वालिटी सुद्धा उत्तम मिळत आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून प्लॅन्टो कृषी तंत्राचा वापर करावा आणि आपल्या पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवावी. धन्यवाद. धन्यवाद.